मी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे काल दिनांक 27 आणि आज 28 भोकरदन जाफराबाद तालुक्यातील ज्या मोठ्या नद्या आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या नद्या पूर्णा असेल, केळणा असेल, जुई असेल, गिरजा असेल. आज जर या नद्या बघितल्या तर पूर्णा नदीनं पात्र सोडून त्या पुलावून पाणी 7-8 फूट पुलावून पाणी चालू आहे. तर या पद्धतीनं मला माझ्या तालुक्यातील सर्व जाती धर्मातील तमाम सर्व जनतेला, माता भगिनीला, विद्यार्थ्यांना आव्हान करायचं की काल आणि आज आपल्याला रेड अलर्ट हे शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे, हवामान खात्यानं केलेलं आहे. त्यासाठी आपण सर्वजण सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. निसर्ग हा कोपलेला आहे, त्यामध्ये ओला दुष्काळ आणि आता खरोखर माझ्या शेतकरी बांधव, सर्व जाती धर्मातला शेतकरी बांधव यात भरडले गेलेला आहे. आज मी स्वतः लिंगाव ते केदरखेड्यापर्यंत आणि पुढेही काही ठिकाणी जाणार आहे, आता चाललोय. आणि त्या नदीची पातळी बघितल्याच्या नंतर ते नाल्यातून आलेलं पाणी आणि त्यांच्या शेतामध्ये ते पाणी गेलेलं आहे. त्यामध्ये कपाशी असेल, मक्का असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, काही मोसंबीचे बाग आणि काही भाजीपाला असेल. मोठ्या प्रमाणात ही नुकसान आज या थडीकाठाच्या लोकांची झालेली आहे. आणि तसं बघितलं तर आज तालुक्यामध्ये सुद्धा अति बारिश झाल्यामुळं, पाऊस झाल्यामुळं ओला दुष्काळ म्हणजे ते आलेलं तोंडाशी आलेलं पीक हे सुद्धा नष्ट झालेलं आहे. आज आणि उद्या जर पाणी उघडला नाही तर थोडंफार जे येणारं पीक होतं सोयाबीन आणि इतर, ते सुद्धा हातातून गेलेलं आहे. आणि म्हणून माझी शासनाला, राज्य शासन, इथले लोकप्रतिनिधी यांना हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवांना, सर्व जाती धर्मातील शेतकरी बांधवांना तातडीनं की ओला दुष्काळ आणि त्यानंतर खरोखर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आता काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या आज सर्व बांधवांना नदीकाठाच्या सर्व, त्यामध्ये पूर्णा असेल, केळणा असेल, जुई असेल आणि छोटे मोठे नाले, ज्या आपण त्याला नद्या म्हणतो, छोट्या मोठ्या नद्या आपल्या आपल्या गावातल्या, त्या नद्याला सुद्धा भरून चाललेल्या आहे. आणि जनावरं असेल, आपल्या शाळेतले मुली असेल, यांच्यावर आई वडिलांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. पण राहिलेला विषय जो आहे, आज संध्याकाळपर्यंत पुन्हा आपल्याला रेड अलर्ट ही सुद्धा माननीय जिल्हाधिकारी असतील, काही लोकप्रतिनिधींना व्हिडिओ करून टाकलेला आहे. तर आपण आपल्या गावामध्ये आणि नदीकाठाच्या लोकांनी आणि नाल्यावर असणाऱ्या लोकांनी, जनावर असेल, आपले मुलं बाळं असेल, ज्येष्ठ वयोवृद्ध आजोबा असतील, आजी असेल, यांनी सुद्धा सावध राहण्याची काळाची गरज आहे. आणि सावध राहा. शासन उद्या, परवा, तेरवा खरोखर आता ही मोठी संकट आपल्यावर आलेलं आहे. त्यासाठी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तातडीनं जिथं जिथं मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, गावामध्ये पाणी शिरलं, तिथं तातडीनं मदत करण्याचं काम मग माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे असतील, माननीय जयंत पाटील साहेब असतील, रोहित दादा असेल, यांनी तातडीनं ही मदत त्या गावामध्ये पोहोचण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने हे सुरू झालेलं आहे. आणि आपल्याकडे आज रात्री, काल आणि आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीवरले, जे काही नदीवरले शेती आहे त्याच्यात सुद्धा पाणी शिरलेलं आहे. आणि मोठी नुकसान आज या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये झालेली आहे. तातडीनं माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील आणि शासनाचे लोकप्रतिनिधी असतील, यांनी तातडीनं जाऊन सरसकट पंचनामे करून या ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला भरीव मदत द्या, ही विनंती या माध्यमातून करतो. आणि माझ्या तमाम सर्व जाती धर्मातील लोकांना आज संध्याकाळपर्यंत सतर्क राहा, हुशार राहा, नदीकाठापासून दूर राहा, ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.